पुण्यामध्ये भक्तींचा महासागर उसळला. संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी भव्य रथ आगमन झालेलं आहे पुण्यामध्ये. तुम्ही बघू शकता पुणेकरांनी किती मस्त आणि एकदम भक्तिमय वातावरण करून टाकलेलं आहे पुण्यामध्ये. आणि ही तयारी आहे आगमनाची आणि खूप मस्त वाटत आहे. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मानाच्या दिंड्या अजून सुद्धा पंढरपूरच्या दिशेने चालतच आहेत. पुण्यामध्ये माऊलीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे या ठिकाणी. हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला क्षणभर असे वाटेल की पांडुरंगच आपल्या भेटीला आलेले आहेत. आणि पुण्यामध्ये आता आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर आहोत. पूर्ण पुणे भक्तीचा महासागर उसळलेला आहे. विठ्ठलाच्या वेशभूषामध्ये एक पांडुरंग आपल्याला भेटीला साक्षात आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता जिकडे नजर जाईल तिकडे भाविक आणि वारकरी दिसत आहेत. लाखो भक्तांची गर्दी, टाळ मृदुंग आणि ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली जय घोष अखंड चालत आहे. पूर्ण परिसर भक्तिमय झालेला. पुण्यातील हे दृश्य खरंच डोळ्याचं पारानं फेडणारं आहे. पालखी आगमनासाठी पूर्ण परिसर अतिशय सुंदर सजवलेला आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आता आगमन होणार आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलीचं सुद्धा पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचं सुद्धा आगमन होणार आहे. आणि या ठिकाणी भक्तीचा, आनंदाचा आणि वारकरी परंपरांचा सोहळा अनुभवण्याचा खरंच आम्हाला भाग्य. या ठिकाणी लाखो भक्तांची गर्दी साचलेली आहे. इतकी प्रचंड गर्दी आहे ना, खरंच सांगते पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. पण जिकडे पाहाल तिकडे फक्त वारकरी आणि भाविकांचा महासागर दिसत आहे. या गर्दीत, प्रचंड गर्दीत कुणालाही पर्वा नाहीये. प्रत्येकाचं मन एक आतुरतेनं वाट पाहत आहे की माऊलीचं दर्शन होईल आणि माऊलीचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण आतुरतेनं त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या ठिकाणी माऊली थांबलेले आहेत आणि या ठिकाणी मस्त आता आरती होणार आहे आणि आरती आम्हाला भेटलेली आहे या ठिकाणी. आणि बघा किती गर्दी आहे आणि प्रत्येकाचं ओढ आहे की आत्ता आपल्याला माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी लाखो वारकरी एका श्रद्धेने पुढे चालत आहेत. इथे कोण मोठं कोण लहान हा भेद नाही. प्रत्येकाच्या ओटावरती विठ्ठलाचं नाम आणि प्रत्येकाच्या मनात माऊलीच्या दर्शनाची ओढ आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करता येईल पण तुमच्या मनामध्ये कायम जपून ठेवायला सुद्धा आला पाहिजे. समोर तुम्हाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा भव्य चांदीचा रथ पाहू शकता. फुलांची सुंदर सजावट आणि लाखो भक्तांची गर्दी आणि जय जय राम कृष्ण हरी. पुण्यामध्ये कितीही गर्दी असो पण आपल्याला बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर समाधान भेटतं. त्यामुळे आता आम्ही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेलो आहोत आणि बाप्पाचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि खूप मस्त वाटत आहे बाप्पाचं दर्शन करून. आणि या ठिकाणी पांडुरंग बघा कसा विठेवर उभे आहेत आणि या ठिकाणी सजावट तर खूपच मस्त केलेली आहे. आणि आपले माऊली चाललेले आहेत पंढरपूरच्या भव्य रथामध्ये. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आहे आणि खूप मस्त वाटत आहे. दर्शन सुद्धा झालेलं आहे आपलं आणि आता आपले माऊली चाललेले आहेत. अशाच भक्तिमय ब्लॉगसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला माझा ब्लॉग बघायला मिळेल. आणि पुन्हा भेटूयात एका नवीन आणि सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.